विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. सर्वसेवा 2026साठी आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधला हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य या टॉपिकवर महत्त्वपूर्ण 25 प्रश्न बघणार आहोत. वही आणि पेन रेडी ठेवायचा. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल या वेळेत आपण त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर किती बरोबर आले ते आपण खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, राजाचे शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली? 1892, 93, 1894 की 95? कमेंट करा. तर लक्षात घ्या, राजाचे शाहू महाराज यांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची जी सूत्रे आहेत ती 1894 मध्ये आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? ऑप्शन स्वतः रीड करा. योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय आहे. जर आपणाला त्याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न बघूयात. स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले? धोंडो केशव कर्वे, वीरा शिंदे, म गो रानडे की चौथा ऑप्शन चुकीचा आहे. तर सांगा कोणी या ठिकाणी सर्वाधिक योगदान दिलं आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 1, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. यानंतर पुढील प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला? तर हा जो सत्याग्रह आहे तो नाशिक या ठिकाणी झाला आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात? कारण त्यांनी स्त्रियांसाठी 1851 मध्ये पहिली शाळा सुरू केली, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले आणि त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला, म्हणून त्यांना विद्यार्थी मित्रांनो भारतातील आद्य समाजसुधारक असे म्हणतात. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेस समर्पित केले आहे? तर लक्षात घ्या, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते अमेरिकन जनतेस समर्पित केले. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर हे महात्मा फुले यांना म्हणतात. पुढील प्रश्न, मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या समाजसुधारकाने विरोध केला होता? तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडले? तर हे जे वेदोक्त प्रकरण आहे ते 1901 मध्ये घडलं आहे. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर महात्मा फुले यांचा समावेश करता येणार नाही. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या, आपण कोणत्याही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे सर्व एक्झामसाठी मटेरियल उपलब्ध आहेत. त्याच्या ज्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे. माहिती मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल, परंतु एकच सांगतो की कोणतेही कोर्स परचेस करताना आपलाही कोर्स एकदा बघा, अगदी कमी फीमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहोत. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृती या ग्रंथात जातीव्यवस्थेचा पुरस्कार केला होता. तर लक्षात घ्या, अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अचेच कारण आहे, त्यामुळे ऑप्शन 2 योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? तर हा जो सत्याग्रह आहे तो 2 मार्च 1930 ला झाला आहे. आणि जेवढे आपण प्रश्न बघतोय ना, मी तुम्हाला कमेंट करण्यासाठी वेळ देतोय. आपण डेली बेसिसवर सकाळी 9 वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघत चला, तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. डेली 25 प्रश्नांची तयारी करतोय म्हणजे इमॅजिन करा, जेवढेही दिवस तुम्ही व्हिडिओ बघणार आहे तेवढ्या प्रश्नांचा सराव तुमचा होऊन जाईल. पुढे, सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? तर हे ब्रीदवाक्य आहे सत्यशोधक समाजाचे. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्रीय ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता? तर तो आहे जातीयता. पुढील प्रश्न, महर्षी कर्वेंना भारतरत्न खालीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिले गेले? तर तो दिला गेला महिला शिक्षणासाठी. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल योग्य विधाने कोणती
इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करेन. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर व मिल यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले. मराठी वृत्तसृष्टीतील त्यांचे स्थान खूप वरचे आहे. तर योग्य विधान कोणते? तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर याविषयी सर्व विधाने ही जी आहेत ती अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले? तर डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या साली सुरू केलं? तर 1920 मध्ये. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक केव्हा सुरू केलं? तर गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे ऑप्शन 2 1888 मध्ये सुरू केला आहे. पुढील प्रश्न, ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी. आणि आपण 2026 साठी सरळ सेवेची तयारी करत असाल तर डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करायचे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. यावर आपण डेली 2 शॉर्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. म्हणजे डेली 8 प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करत असतो. 8 × 30 250 प्रश्नांचा तुमचा महिन्याला सराव होतो. गुणिले 12 करा तर टोटल 3000 प्रश्नांचा सराव तुमचा मोफत होणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाज ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे? योग्य उत्तर आहे सामाजिक क्रांती. 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले ऑप्शन 1. आणि 20 क्रमांकाच्या प्रश्नांचं उत्तर आहे ऑप्शन 4 सामाजिक. पुढील प्रश्न, व्हायसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषविले होते? तर ते जे पद आहे ते आहे ऑप्शन 4 मजूर मंत्री. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? तर ते पुस्तक आहे स्वराज्याच्या दिशेने वाटचाल. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? तर तो लिहिला आहे ऑप्शन 3 महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, शिरवली येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला होता? उत्तर आहे ऑप्शन 3 महर्षी कर्वे. यानंतर पुढील प्रश्न, कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली? गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे की महात्मा ज्योतिबा फुले? या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाकरिता जर फॉर्म भरला असेल तर 15,000 प्रश्न प्राईज आहे. 299 300+ ऑनलाईन टेस्ट आणि जेवढे ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत. त्यामुळे नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. आणि तुम्हाला काय काय भेटणार आहेत याविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करायचं आहे. नाशिक महानगरपालिकेसाठी नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्ही मटेरियल उपलब्ध आहेत. तर परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, पोलीस भरती, तलाठी इतर सर्व परीक्षांसाठी मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्या कोर्समध्ये जायचं, कंटेंट एकदा बघायचा, ज्या फ्री टेस्ट आहेत त्या सॉल्व करायच्या आणि नंतर तुम्ही मटेरियल परचेस करा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डेली सकाळी 9 वाजता हा व्हिडिओ येणार आहे. चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी आपलं जे डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि करंट अफेअर 2025 यामधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्यावर ऑलरेडी व्हिडिओ तयार केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तो व्हिडिओ आत्ता जाऊन बघायचा आहे. थँक्यू.